नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, सुकं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलं आहे। तीळ, जिरं, धणेपूड घेतली आहे। धणे, जिरं, तीळ हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं। कांदा, लसूण, आलं हे तेल टाकून भाजून घेतलं। त्याच्यातच खोबरं टाकून तेही चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलं। नंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। त्याच भांड्यात तीळ, चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून पाणी ओतून बारीक मसाला वाटून घेतला। एक पातेलं घेऊन त्याच्यात तेल गरम करून घेतलं। एक छोटा कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला। त्याच्यातच एक टोमॅटो चिरून घातला व स्वच्छ धुतलेलं चिकन पातेल्यात टाकून 5 मिनिटं परतून घेतलं। त्यात हळद, मीठ, धनेपूड, मीठ घालून परत एकदा सर्व चिकनला लावून मिक्स करून घेतलं व एका ताटात त्याच्यावर ताट झाकून त्यात पाणी ओतून झाकून ठेवलं। नंतर गरम झालेलं पाणी चिकनमध्ये ओतून शिजलेलं चिकन ताटात काढून घेतलं। नंतर चिकन सुक्कं करण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली। त्यात तेल ओतून एक कांदा टाकून चांगला भाजून झाल्यानंतर त्यात टोमॅटो भाजून घेतलं। टोमॅटो भाजताना त्याच्यातच मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो चांगलं भाजलं जातं। त्यात आपण वाटलेला मसाला घालून तो मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला। त्यात आपण घरी बनवलेला मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, हा मालवणी मसाला मी घरीच तयार केला आहे। त्याच्यातच चिकनचं सूप घालून परत 5 मिनिटं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला। त्याच्यात शिजलेले चिकन घालून घेतलं। चांगलं मिक्स करून 5 मिनिटं वाफ काढून घेतली। आता दुसऱ्या भांड्यात रस्सा करून घेऊया। तेल गरम झाल्यावर त्याच्यात मालवणी मसाला 2 चमचे, लाल तिखट 3 चमचे घालून घेतलं। त्यातच आपण वाटलेला मसालाही घालून घेतला। हे सगळं चांगलं भाजून घेतलं। तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजल्यावर त्यात मटणाचं सूप ओतून घेतलं। गरजेनुसार गरम पाणी घालून वरून कोथिंबीर सर्व करून आपलं चिकन सुक्कं व चिकन रस्सा तयार झाला आहे।